नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला एक अत्यंत स्फोटक अशी सूत्रांकडून मिळालेली बातमी आणि सूत्रांकडून मिळालेली बातमी ही बिनबुडाची असते हे मी अनेकदा सांगत आलोय. पण तरीही जी बातमी सूत्रांकडून मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटले आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला आठवत असेल तर 2019 विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर जी काय राजकीय उलथापालथ झाली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे जाऊन बसले, त्यानंतर जे काय झालंय ते नव्याने सांगायची गरज नाही. पण त्या कालखंडामध्ये तुम्हाला आठवत असेल तर मराठी बातम्यांमध्ये एक शब्द वारंवार यायचा, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार. हे दर दिवशी आपल्याला कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर किंवा वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या डिजिटल आवृत्तीमध्ये वाचायला मिळायचं, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत. आणि म्हणून त्यावेळेला म्हणजे 1920 साली 2020 मध्ये मी जो प्रतिपक्ष हा युट्यूब चॅनल सुरू केला होता त्याच्यात मी एक व्हिडिओ केला होता. त्याचं शीर्षक होतं, उद्धव ठाकरे एकदा तरी छोटा निर्णय घ्या. कारण उद्धव ठाकरे घेतात तो नेहमी मोठा निर्णय असतो. अशीच बातमी असेल तर उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार ही बातमी असूच शकत नाही. उद्धव ठाकरेंनी अत्यंत छोटा आणि क्षुल्लक निर्णय घेतला असं जर काय असेल तर ती बातमी होऊ शकते. कारण जी अपवादात्मक असते ती बातमी असते. पण नेहमी 2020 पासून 22 पर्यंत आपण उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार हे ऐकत बसलो. पण उद्धव ठाकरेंनी कधी एक छोटा निर्णय घेतला नाही की आपण मुख्यमंत्री आहोत तर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयात जाऊन बसणं आवश्यक आहे. हे अत्यंत छोटी गोष्ट आहे आणि कदाचित या पत्रकारितेमुळे मंत्रालयात जाणे ही छोटी गोष्ट आहे, त्यात काय मोठं आहे. आणि म्हणूनच कदाचित असेल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं, मुख्यमंत्र्याचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर ते राहिले, पण मंत्रालयात जाण्यासारखं अत्यंत छोटं आणि क्षुल्लक काम त्यांनी 2.5 वर्षात 2दा की 3दा केलं. बाकीच्या वेळेला ते मोठं काम करायचे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय कुठला असेल तर मंत्रालयात जाण्याचं छोटं काम करायचं नाही हा उद्धव ठाकरेंचा इतका मोठा निर्णय होता की त्याची दखल त्यांना मुख्यमंत्री करणाऱ्या शरद पवारांना घ्यावी लागली. आणि त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या या मोठ्या निर्णयाला जागा दिली. 2.5 वर्षामध्ये दोन दिवस सुद्धा मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री यापूर्वी बघितला नव्हता, असं कौतुक उद्धव ठाकरेंच्या मोठ्या निर्णयाचं शरद पवारांनी आपल्या सुधारित आत्मचरित्रामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असेपर्यंत नित्य नेमाने मोठा निर्णय घ्यायचे. आता परत उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशी मला सूत्रांकडून मिळालेली बातमी आहे. अर्थात मोठा निर्णय याचा अर्थ उद्धव ठाकरे हे परत एकदा मुख्यमंत्री होणार आहेत का, तर तशी काय बातमी माझ्याकडे नाहीये. पण अशी बातमी आहे की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना नावाचं दैनिक बंद करण्याच्या विचारात आहेत अशी ती बातमी आहे. धक्कादायक आहे की नाही? धक्कादायक आहे की नाही? अर्थात त्याची अनेक कारण असू शकतात, खरी खोटी मला माहित नाही. पण सामना बंद करायच्या विचारात जर उद्धव ठाकरे असतील तर त्याची अनेक कारण असू शकतात. त्याचं एक कारण असं की आजकाल सामना दैनिक कोणी वाचत नाही. शिवसैनिक तर बिलकुल वाचत नाहीत. सामना दैनिक हे फक्त संजय राऊत हे त्याचे कार्यकारी संपादक आहेत हे सांगण्यापुरतं
सामना नावाचं दैनिक चालतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक ही संजय राऊत यांची ओळख कायम ठेवता यावी एवढ्यासाठीच सामना नावाचं दैनिक चालतं. किंवा कधी कधी वाहिन्यांना काहीच बातमी मिळत नसेल तर आज सामनाच्या अग्रलेखात म्हटले असं म्हणण्यासाठी सामना दैनिक चालू आहे. बाकी त्या सामना दैनिकाचा शिवसेनेसाठी किंवा आज उबाठा शिवसेनेसाठी काडी मात्र उपयोग राहिलेला नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, शिवसेना कुठून आली? 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन यशस्वी झालं आणि देशाच्या इतर राज्यांप्रमाणे मराठी भाषिकांचं एक राज्य असावं म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या वर्षी 1960 साली ऑगस्ट महिन्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अवघ्या 2-2.5 महिन्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मिळून मार्मिक नावाचं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं आणि हळूहळू करत मराठी अस्मितेचा स्फुल्लिंग फुलवत त्यांनी जो आवाज उठवला, मराठी अस्मितेला जे जागृत केलं, त्यातून शिवसेना नावाची एक संघटना, जी समाजसेवी संघटना मानली जात होती, ती निर्माण झाली. आणि मुंबई, ठाणे वगैरे मुंबईचा जो सगळा परिसर आहे, त्या परिसरामध्ये शिवसेनेचा आवाज दुमदुमायला लागला. आणि त्याचंच पुढे ही संघटना निवडणुकीत उतरल्यानंतर एका राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं. मार्मिक हे शिवसेनेचं मुखपत्र होतं आणि त्या मार्मिकच्या बळावर शिवसेना एवढी प्रसार होत गेली, फैलावत गेली की हळूहळू करत 1986 नंतर, जवळजवळ 26 वर्षानंतर, मार्मिकच्या स्थापनेला 26 वर्ष होऊन गेल्यानंतर शिवसेना महाराष्ट्रभर पसरलेली होती. 86-87 नंतर शिवसेनेचा प्रादुर्भाव महाराष्ट्रभर झाला आणि ते सगळं मार्मिकमुळे झालं हे लक्षात घेतलं पाहिजे. एक शिवसेनेचा मुखपत्र साप्ताहिक मार्मिक याने उभी केलेली शिवसेना आणि पुढल्या काळात महाराष्ट्रव्यापी शिवसेना हा पक्ष होत असताना त्याच्या जागी मुखपत्र म्हणून मार्मिक कमी पडतो, म्हणून दैनिकाच्या स्वरूपात बाळासाहेबांनी आपले विचार मांडणारं सामना नावाचं दैनिक सुरू केलं. आणि आज अशी परिस्थिती आली आहे की त्या सामनामुळेच शिवसेना कदाचित अस्ताला जाईल अशी परिस्थिती आलेली आहे. आणि त्यामुळे शिवसेना उबाठासाठी सामना हा निरुपयोगी झालेला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण सामनाने जेवढं शिवसेनेचं आणि उबाठा शिवसेनेचं आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं नुकसान केलेलं आहे, तेवढं कदाचित त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा करू शकलेले नाहीत. आणि त्यामुळे कंटाळलेले उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे की सामना बंद करायचा. ज्या माध्यमातून शिवसेनेचा प्रसार व्हावा म्हणून पुणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, इथून देखील त्या दैनिकाच्या आवृत्त्या निघायच्या, तो सामना आता मुंबई पुरता मर्यादित झालेला आहे आणि त्याचा शिवसेनेला काडी मात्र उपयोग राहिलेला नाही. त्यापेक्षाही शिवसेनेची भूमिका पोटतिडकीने, उबाठा शिवसेनेची बाजू अत्यंत कट्टरतेने मांडणारे शिवसेनेच्या सामनाच्या बाहेरचे शेकडो लोक तयार झाले. सामनाला जितकी उबाठा शिवसेना पक्ष चालावा याची फिकीर नाही किंवा गरज नाही, वाटत नाही, इच्छा नाही, तेवढी अनेक माध्यम मराठीतली उबाठा शिवसेनेसाठी अखंड राबत असतात. मध्यंतरी मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला
की पुढारीचा संपादक प्रसन्न जोशी याने तर एका चर्चेमध्ये आपल्या चॅनेलच्या साफ साफ सांगितलं की आम्ही किती वेळेला तुमची बाजू लावून धरायची. तुमचे प्रवक्ते सुद्धा, उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते चॅनेलवर येत नाहीत, परत परत विनंती करून येत नाही. त्यामुळे तुमची बाजू आम्हाला मांडायला लागते आणि आम्ही किती मांडायची. नेमकी त्याची पुनरुक्ती ही मुंबई तक नावाच्या डिजिटल चॅनेलवर काल परवा ऐकायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी ठरवलं की जे 6 खासदार उबाठा शिवसेनेला सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या गद्दारांना पार उघडे पाडायचे. आणि त्यासाठी मुंबई तक या आजतकच्या मराठी डिजिटल चॅनेलचे संपादक आणि संपादक मंडळ हे उद्धव ठाकरे बरोबर त्यांच्या त्या दौऱ्यावर गेलेले आहे. सामनाचा कोणी गेलाय का माहित नाही. संजय राऊत अर्थातच खासदार आहेत म्हणून गेलेले आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक. पण आजकाल सामनाचा कोणी रिपोर्टर वगैरे नसला तरी चालेल, पण मराठी चॅनेलचे सगळेच्या सगळे पत्रकार अगत्याने उबाठा सेनेची बाजू लावून धरत असतात. आणि तो जो दौरा होणार आहे त्याच्याबद्दल जेवढं नैराश्य उबाठा शिवसेनेमध्ये नाही, तेवढं नैराश्य मुंबई तकच्या ती अनुजा धाकरस म्हणून आहे, साहिल जोशी आहे, किंवा तुमचा ऋत्विक भालेकर म्हणून एक रिपोर्टर आहे, यांच्यामध्ये ते दिसतं. या चर्चेसाठी उद्धव ठाकरे जाणार होते. त्या रात्री त्याविषयी मुंबई तकवरची एक चर्चा मी बघितली. त्यामध्ये अक्षरशः कळवळ आल्यासारखा किंवा रडकुंडीला आल्यासारखा मुंबई तकचा रिपोर्टर भालेकर म्हणतो की आपण किती पोटतिडकीने ह्यांना सांगायचं की कशी शिवसेना चालवावी, शिवसेनेची संघटना पक्ष कसा चालवावा, हे आपण पोटतिडकीने किती बोलत राहायचं असा प्रश्न त्या भालेकरला पडलेला आहे. आणि जेव्हा भालेकरच्या तोंडून हे शब्द बाहेर येतात त्यावेळेला दुसऱ्या चौकटीमध्ये त्या डिजिटल चॅनेलचा संपादक साहिल जोशी अगदी मुक्तपणे हसतोय. म्हणजे संपादकालाही कळतंय की आपण उघडपणे उजळ माथ्याने आम्ही उबाठा शिवसेनेचा मुखपत्र आहोत, आम्हीच उबाठा शिवसेनेचे आता प्रवक्ते झालेले आहोत, असंच आपला रिपोर्टर सांगतोय. याची स्वीकृती ही त्याच चर्चेमध्ये हसणाऱ्या साहिल जोशीकडून मिळते. आणि अगदी त्याच्यामध्ये अनुजा पण मोठ्या अभिमानाने सांगते की आम्ही उद्धव ठाकरेंच्या त्या दौऱ्यासाठी जाणारच आहोत. भालेकर आणि मी तुम्हाला त्या दौऱ्यामध्ये काय काय होतंय ते सांगणार आहोत. तिथे जमणारी गर्दी, तिथले शिवसैनिक यांच्या मनात गद्दारांबद्दल काय आहे हे आम्ही सांगणार आहोत. मला कळेना की अनुजा धाकरस ही मुंबई तकची कोणी रिपोर्टर अँकर आहे की उबाठा शिवसेनेची प्रवक्ता आहे, हे ऐकणाऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो. आणि याची अनुभूती जर उद्धव ठाकरेंना झालेली असेल तर मग सामनाची आता आपल्याला गरज नाही. मुंबई तक सारखा डिजिटल चॅनेल जितक्या अगत्याने उबाठा शिवसेना चालू राहावी, फॉर्मात यावी, बाळसेदार व्हावी यासाठी पोट तिडकीने बोलतोय, तर मग सामनाची गरज उरली काय? चर्चा जगामध्ये या चॅनेल मधून होते, पण सामनाला काही पडलेली नाही की उबाठा शिवसेनेचं भविष्य काय. आणि ज्याचा उपयोग राहिला नाही त्या गोष्टी निकालात काढल्या जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी इतके डिजिटल चॅनेल आणि इतकी वर्तमानपत्र आणि इतके उपग्रह चॅनेल सज्ज असतील तर सामनावर उगाच डोकेदुखी कशाला करायची, खर्च कशाला करायचा, बंद करून टाकू सामना, अशा निर्णयाप्रत उद्धव ठाकरे आले असतील तर तो खरंच मोठा निर्णय असेल.
उद्धव ठाकरे दीर्घ काळानंतर साधारण 4 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता ही त्यामुळे मला पटली. मी आधीच सांगितलं की ही सूत्रांकडून मिळालेली बातमी आहे आणि म्हणूनच ती बिनबुडाची, निरर्थक आणि कुजबूज असू शकते. पण त्याला काही आधार आहे का हे शोधण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सामना 1% देखील आज उबाटा शिवसेनेला उपयोगाचा राहिला नाही. इतका मुंबईत किंवा इतर डिजिटल आणि मराठी उपग्रह चॅनेल उबाटा शिवसेनेसाठी झटत असतील. उद्धव ठाकरे यांच्या सभोवती बसलेले त्यांच्या पक्षाचे नेते जितके पोटतिडकीने आपल्या पक्षाची बाजू मांडत नसतील किंवा त्यांचे प्रवक्ते वेगवेगळ्या चॅनेलवर चर्चेसाठी फिरकत सुद्धा नसतील, अशा वेळेला पोटतिडकीने काम करणारे वेगवेगळ्या चॅनेल आणि वर्तमानपत्रातले जे मराठी पत्रकार आहेत ते अधिक उबाठा सेनेला उपयुक्त आहेत. मग निरर्थक खर्च कशाला करायचा? त्यापेक्षा एक मोठा निर्णय घेऊ आणि सामना बंद करून टाकू. या निर्णयाप्रत उद्धव ठाकरे आले असतील तर मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करीन. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.